काय सांगाल तुम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आला समजत नाही. केकत मेंबरला काल संध्याकाळी जी काही घटना घडली, एक 6 वर्ष मुलीला तिच्यावर खूप अत्याचार केले गेले आणि तिला परत तिच्यावर म्हणजे मारून टाकण्यात आलं आणि तिला काल रात्री ह्या ठिकाणी आणलंय. अतिशय वाईट परिस्थिती त्या मुलीची आहे आणि तो नराधम सगळ्या गोष्टी करून पळून गेलेला आहे. पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट पण दाखल आहे. पोलीस त्याचा शोधही करतायत. त्या मुलीचं आता PM करून सगळे रिपोर्ट्स घेणं ही सगळी ती प्रोसेस आता ठिकाणी सुरू आहे. ते मला आता कळल्यावरून मी इकडे आले की ते म्हणजे घटना घडली तिकडे जायचं की इकडे. मला कळलं की सिव्हिलला आलं म्हणून मी सिव्हिलला या ठिकाणी भेटायला आले. ते माझ्यासोबत डॉक्टर वगैरे सगळी टीम आहे या ठिकाणी आहे. रात्रभरापासून ही सगळी टीम त्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालून आहे. तर म्हणजे अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. ज्या स्त्रीकडे आपण आईच्या दृष्टीकोनातून बघतो, देवीच्या भूमिकेत बघतो, तिच्याकडे एका छोट्याशा जीवाकडे अशा पद्धतीने बघण्याची इच्छा जर अशी कुठे त्या नराधमांना होत असेल तर यांना अशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे की असं परत कृत्य कोणाची करण्याची हिंमत नको व्हायला. तर म्हणजे आपण खूप अवेअरनेस या ठिकाणी आणतो आहोत. बॅड टच, गुड टच आम्ही लहानपासून मुलांना हा संस्कार आता द्यावा लागतोय. पूर्वी या गोष्टी कराव्या लागत होत्या पण आता ते करावं लागतंय की परस्त्री माते समान हा विषय परत आता एकदा नव्याने लोकांपुढे सांगावा लागतोय. हे खरोखर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. 6 वर्षाच्या लेकराचं काय मन म्हटलं असेल ती घटना होताना, त्याचा विचार सुद्धा मला एक आई म्हणून करवत नाहीये. अशा घटनांना कुठेतरी मला वाटतं आळा घालणं आणि त्याच्यासाठी आम्ही मागे पण या संदर्भात मी वाटतं आमदार असतानाही कायदे कडक कसे करतायत त्याच्यासाठी आपण खूप पद्धतीने या गोष्टी लक्ष घालतो. पण अजूनही लोकांची भावना ह्या दृष्टीकोनातून बदलत नाही, दुःख आहे. यासाठी कुठेतरी कडक निर्बंध असले पाहिजे असं आज मलाही वाटतंय. 6 वर्षाच्या लेकराला काही समजत नाही, ते भावनाही नसतात त्या मनामध्ये. कशा पद्धतीने लोक करतात खरंच चिंताजनक विषय आहे. ताई, आपण एक महिला खासदार आहात, आपण संसदेत गेला आहात, अशा सातत्यानं घटना घडत आहेत सध्या. कशा पद्धतीनं तुमची भूमिका सरकारमधून आपण मांडणार आहात? मला वाटतं आता एज्युकेशन लहानपणापासून देण्याची गरज आलेली आहे. कारण म्हणजे आता काय झालं की काळच बदललाय. पूर्वीच्या काही एकत्र कुटुंबामध्ये आई वडील आत्या मामा मावशा काका सगळं राहायच्या. तर अशा गोष्टी कुठेतरी लक्षात आलं की त्याचं बंधन घातलं जातं. पण आता काय आई वडील नोकरी करतात, व्यवसाय करतात, बाहेर पडतात. मुलं आपल्या पाठीमागं काय करतात हे त्यांनाही समजत नाही. आणि ज्या वयात जे नको बघायला त्या वयात त्या गोष्टी ते बघतात आणि मला वाटतं ह्या गोष्टीच्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी घडतायत. आता 37 वर्षाच्या माणसाने अशी घटना करावी म्हणजे 1 नाही 3 बायका केल्या, 3 बायका पळून गेल्या, याचा अर्थ तो माणूसच विकृत पद्धतीचा. तर ही विकृती जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत मला वाटतं बदल होईल असं वाटत नाही. आणि ही विकृती जाण्यासाठी कुठेतरी मला वाटतं लहानपणापासूनच एक शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी मला वाटतं निर्माण करावं लागेल. आणि मला वाटतं ह्या दृष्टिकोनातून एक महिला खासदार म्हणून आम्ही ह्या दृष्टिकोनातून नक्कीच या ठिकाणी विचार करू. जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली तुम्ही? आज डायलिसिस सेंटरला मी या ठिकाणी भेट केली. म्हणजे आज रुग्णालयाचं कुठं रूप बदलताना मला या ठिकाणी दिसतंय की गरिबांना डायलिसिस करायला 5-6 हजार रुपये आणायचे कुठून. आज या ठिकाणी 12 त्या ठिकाणी आहेत आणि परत त्यांनी महिलांसाठी आणि वाटतं HIV साठी पण एक वेगळं त्या ठिकाणी ते सुरू केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठेतरी रूप बदलत आहे. आणि वाटतं स्वतः गिरीश भाऊंचा तो आवडीचा विषय असल्यामुळे भाऊ पण त्या गोष्टींचे सगळे लक्ष घालतायत. पालकमंत्री आहेत, सगळ्याच त्या गोष्टींना लक्ष घालतायत आणि एक बदलतंय चित्र कुठेतरी. आणि गरिबांना इथं या पद्धतीने काही सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत ते आमच्या जवळकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं मेडिकल हब झाल्यानंतर अजून याचं रूप आणखी वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येईल. मला वाटतं डीन आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी खूप चांगलं काम करते. पाहणी केल्यानंतर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या, त्याची चर्चा पण त्या माध्यमातून केली.